राज्यामधील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी कर्जमाफीच्या अहवालाचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला स्वीकार. तर मे महिन्यात कर्जमाफीचा जी.आर. निघण्याची शक्यता. बाकीदारांना 2 लाख तर नियमित कर्जदारांना 50,000 रुपयांचा अनुदान मिळणार. तर राज्यातील 35 लाख शेतकरी होणार कर्जमुक्त. मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीकडे शेतकऱ्यांचं लक्ष. तर नेमके कोणकोणते शेतकरी यामध्ये पात्र होणार, नेमक्या नवीन अटी आणि शर्ती नेमक्या काय असणार ते मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब देखील करा. राज्यामधील लाखो शेतकरी ज्या बातमीची आतुरतेनं वाट पाहत होते ती बातमी अखेर आता समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर का पाहिलं तर शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एक विशेष अभ्यास गट समिती त्या ठिकाणी स्थापन केली होती आणि या समितीनं राज्याचा सखोल अभ्यास करून आपला जो काय अहवाल आहे तो आता सरकारला त्या ठिकाणी सादर केला आहे. खरं तर हा जो काय अहवाल आहे हा 15 एप्रिलपर्यंत येणं अपेक्षित होतं, परंतु काही तांत्रिक कारणामुळे याला थोडा उशीर झाला आणि आता आनंदाची बातमी अशी आहे की जो काय कर्जमाफीचा अहवाल आहे तो आता राज्य शासनाने हा स्वीकृत केला आहे. म्हणजे पुढील जे काय प्रशासकीय पातळीवरती जे काय निर्णय होणार आहेत ते आता त्या ठिकाणी जलद गतीने व्हायला सुरुवात होईल. आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न आला असेल की हा निर्णय घ्यायला त्या ठिकाणी उशीर काय होतो. तर मित्रांनो, सध्या राज्यामध्ये काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका सुरू आहेत. तर 2 महत्त्वाच्या आमदारकीच्या निवडणुका देखील त्या ठिकाणी पार पडल्यात. आता या निवडणुकामुळे आचारसंहिता लागलेली आहे आणि इतर राजकीय घडामोडीमुळे या हा जो काय अहवाल आहे तो मंत्रिमंडळासमोर त्या ठिकाणी मांडता आला नव्हता. पण आता अशी मोठी अपडेट आहे की येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अहवाल प्रमुख मागण्यांसह हा त्या ठिकाणी मांडला जाणार आहे आणि मंत्रिमंडळाची मंजुरी मिळताच या योजनेचा अधिकृत जो काही जी.आर. आहे, शासन निर्णय आहे, तो देखील त्या ठिकाणी आता निर्गमित केला जाईल. सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता 2 मुद्दे त्या ठिकाणी समोर येते. म्हणजे 30 सप्टेंबर 2025 जे शेतकरी थकबाकीदार आहेत त्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी. तर जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन अनुदान त्या ठिकाणी दिलं जाईल. जर काही सुधारणांच्या चर्चा सुरू जरी असल्या तरी सध्या तरी याच जुन्या निकषांवरती शिक्कामोर्तब होण्याचे चिन्ह त्या ठिकाणी अजून आहे. त्यामुळं मंत्रिमंडळ बैठकीत काहीही नवीन बदल झाल्यास आम्ही तुमच्यापर्यंत तो जो काय बदल आहे तो त्या ठिकाणी नक्की पोहोचू. परंतु आता सर्व शेतकऱ्यांचे जे काय डोळे लागलेले आहेत ते म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्याकडे. सूत्रांच्या माहितीनुसार मेच्या पहिल्या आठवड्यातच या योजनेचा त्या ठिकाणी जी.आर. निघू शकतो. पुढील मंत्रिमंडळ बैठकीत नेमक्या कोणती जी काय कर्जमाफीची तारीख आहे ती जाहीर होते. कर्जमाफीच्या याद्या कधी येणार आहेत आणि नेमकं कोणाकोणाचं कर्ज त्या ठिकाणी माफ केलं जाणार आहे याची प्रत्येक अपडेट आपण वेळोवेळी त्या ठिकाणी देणार आहोत. त्यामुळे तुम्ही अजूनही आपल्या चॅनल जर सबस्क्राईब जर केलं नसेल तर आत्ताच त्या ठिकाणी बेल आयकॉन दाबून आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.